परवाना परत केला म्हणजे मंत्र्यांची त्यातून सुटका नाहीये। खाते बदल नको तर कलंकित मंत्र्यांचा राजीनामाच घ्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे आमदार अनिल परबांनी केली आहे। तर कुठली गलिच्छ कृती केली की मंत्री राजीनामा देतील असा संतप्त सवाल केलाय खासदार सुप्रिया सुळे यांनी। कलंकित मंत्री जेवढे आहेत, मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत, योगेश कदम आहेत, कोकाटे आहेत, त्यामध्ये संजय राठोड आहेत। खातं बदलून चालणार नाही, त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे। तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल। आता शेवटची संधी म्हणजे अजून काय करायचं ठेवलं यांनी, पार डान्स बारपर्यंत पोचलेत मंत्री। आता ह्याच्याहूनपैकी कुठली गलिच्छ कृती केली की राजीनामे देतील हाच मोठा प्रश्न आहे। आणि हे महाराष्ट्राच्या इमेजसाठी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची प्रचंड बदनामी होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।